सर्वांना सप्रेम नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेला आपण इशारा या पाठ्यपुस्तकातील कविता हा भाग बऱ्याचशा काही प्रमाणात आपण अभ्यासला होता. त्यामधील नंबर अनुक्रमांक 3 अर्थात संतवाणीमधील अनुवंदना संत जनाबाई आणि 3 महदाईसा अर्थात महंदबा या कवितेविषयी आज आपण या तासिकेमध्ये माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे. संस्कृती संक्रमण, संस्कार संक्रमण, समाज संस्करण, संस्कृती संवर्धन करण्याचं महत्त्वाचं काम आपल्या देशामध्ये खरोखर संतांनी केलेलं आहे. आणि हाच संस्कार संतांच्याच विचाराची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, संत रोहिदास महाराज, संत तुकाराम महाराज यांचा जो वसा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषापर्यंत हा संस्काराचा झरा परिवर्तनाच्या माध्यमातून सतत वाहताना आपल्याला दिसून येतो. आणि आज आपण या तासिकेमध्ये इशारा या पाठ्यपुस्तकातील आद्य कवयित्री श्री महंदबा व तिची काही अभंगात्मक काव्यसंपदा याविषयी आज आपण त्यांच्या अभंगाच्या तत्वज्ञानाविषयी बराचसा भाग आपण अभ्यासण्याचा प्रयत्न नियोजित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाप्रमाणे करणार आहोत. महंदबा ही संत कवयित्री मराठी साहित्याच्या संत साहित्यामध्ये धवळे या काव्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. धवळे या शब्दाचा अर्थ किंवा धवळे कशाला म्हणतात तर लग्नात वर आणि वधूविषयी एकमेकांना आदरातिथ्य किंवा त्यांची मस्करी करण्यासाठी जे गायलेला काव्य प्रकार आहे त्याला धवळे असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये लग्न झाल्यानंतर उखाणा घेण्याची पद्धत आहे. आणि उखाणा हा कधीकधी कर्तृत्वावर, त्या माणसाच्या स्वभावावर, घराण्यावर वगैरे घेतला जातो. काही उखाणे उदाहरणार्थ विनोदी सुद्धा असतात. आणि मग त्याच पद्धतीनं उखाण्यातला हा जो प्रकार आहे, हा प्रकार या अभ्यासक्रमामध्ये इथे आपण आज धवळे या काव्य प्रकाराविषयी संत महंदबा अर्थात महदाईसा याविषयी आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून श्रीकृष्ण या धवळ्यामध्ये महंदबा कवयित्रींनी श्रीकृष्णाच्या लीलेचे अर्थात त्यांच्या कार्याचे वर्णन या प्रस्तुत अभंगातून केलेले आहे. म्हणून महदाईसा ही महाराष्ट्रातील आद्य कवयित्री, महानुभाव पतसंस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रथम दर्शन महदाईसा व नामदेव व्यास पारवद येथे त्यांचा कार्यात्मक ठसा त्यांनी त्या ठिकाणी उमटवलेला आहे. नामदेव हा तिचा चुलत भाऊ असून ती चक्रधर स्वामी, महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक चक्रधर स्वामी की त्यांनी त्यांच्या
मागे त्यांनीच महानुभाव पंथाचा फारसा प्रसार आणि प्रचार त्यांनीच नामदेव अर्थात महदाईसा महंदबा यांनीच केलेला आहे. महंदबा अर्थात महदाईसा नामदेवाच्या सानिध्यात होती. त्याचवेळी तिच्या काही गोष्टी, काही साहित्य, काही अभंग, काही धवळे नामदेव स्मृती नामक ग्रंथात समाविष्ट आहेत. ही म्हातारी माझ्या ग्रंथाची रक्षक, माझ्या विचाराची प्रचारक आहे, ठरेल असे नामदेवांनी तिच्याविषयी एका ठिकाणी म्हटले. धवळे मातृकी रुक्मिणी पुस्तकात छापली आहेत. महदाईशा धवळ्याचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. म्हणून कवितेत प्रारंभीचे श्रीकृष्णाचे वर्णन असे केले आहे की त्यामध्ये एक वर्णनात्मक जो भाग आहे तो भाग असा: काशे पितांबर कंठी कुंदमाळा, कांतू शोभे सावळा रुक्मिणीचा. अंगामध्ये काशे पितांबराचं वस्त्र प्रदान करून कंठी कुंदमाळा, कंठी म्हणजे गळा, आणि गळ्यामध्ये कुंदमाळा घालून कांतू शोभे सावळा रुक्मिणीचा. आणि रुक्मिणीचा हा श्रीकृष्ण सावळ्या रंगाचा असून तो रुक्मिणीचा पती आहे. खांद्यावरी कावडी पडी भरे चाल तू, तू खेळ बना तू दत्तसये. गावद्वारावरी गोमंतीये प्राती, गोदरीये क्रीडती चक्रपाणी. घ्यावे देवनी अविद्ये चालती निजपदी, खेळे कृपानिधी रिद्धपुरी. चांगे गौरकांती चांपयाच्या दृष्टी, चौपली साजती चक्रपाणी. श्रीकृष्णाचे वर्णन महदाईसाने अशा प्रकारे केलेले असून त्यामध्ये त्यांना महदाईसा ही मराठी भाषेतील आद्य कवित्री आहे. चक्रधर स्वामीच्या शिष्य परंपरेतील ती एक आद्य शिष्य म्हणून तिला ओळखले जाते. ती चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथामध्ये प्रवेशित झाली आणि तिने महानुभाव पंथाचा प्रसार व प्रसार समाजामध्ये केला. नामदेवाचार्य यांच्या सहवासाने ती महानुभाव पंथामध्ये रुळली व त्याचा प्रचार केला. सर्वांसाठी खुल्या असलेल्या पंथाने स्त्री पुरुष असा भेद केला नाही. आणि मग पूर्वी स्त्रियांना पंथामध्ये बंदी होती, स्त्री ही शूद्र मानल्या जात होती. परंतु चक्रधर स्वामीच्या विचाराने चक्रधर स्वामीच्या कार्याने स्त्री पुरुष समानता हा दृष्टिकोन त्यांनी त्या काळामध्ये अवलंबला होता. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यावी लागेल. तसेच जातीचे बंधने चक्रधर स्वामींनी पाळली नाहीत. म्हणून महंदबेला त्या संत प्रभावळीमध्ये आपल्या प्रचारामध्ये संधी मिळाली. आपल्या पंथाचे तत्व समजून सांगण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला. मराठीमधूनच अनेक ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. धवळेच्या निर्मितीत महदाईसा प्रकाश होतात आले. आणि मग धवळे हा काव्यप्रकार नवीन प्रकारे हाताळल्यामुळे महदाईसा संत साहित्यामध्ये आवर्जून ओळखल्या जाऊ लागल्या. कारण महंदबा ही धवळ्याच्या काव्यप्रकारामध्ये, गीत प्रकारामध्ये खरं तर अतिशय प्रसिद्ध होती. महानुभाव पंथामध्ये श्रीकृष्णाला अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. खरं तर महानुभाव पंथाचे खरे आद्य प्रवर्तक हे चक्रधर स्वामी आहेत. प्रस्तुत काव्यामधून त्यांच्या वर्णाचे सौंदर्य महदाईसाने अधिक सुंदरपणे मांडल्याचं या अभ्यासक्रमामध्ये आपल्या लक्षात येतं. म्हणून यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की श्रीकृष्णांच्या रूपाचं वर्णन महंदबा अर्थात महंदबा या कवित्रीने या कवितेमध्ये केलेले आहे. श्रीकृष्णाने कमरेला पितांबर परिधान केला असून त्याने आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली आहे. सावळ्या रंगाचा कृष्ण रुक्मिणीचा पती आहे. तो चित्तवेधक असा आहे की त्यांचे रूपाने त्याने सर्वांना मोहित केलेले आहे. त्याने आपल्या खांद्यावर कावडी घेतला असून तो मित्रासोबत विविध प्रकारचे खेळ खेळतो आहे, क्रीडा करतो आहे. आपल्या मित्राचे मनोरंजन करतो, तसे त्यांच्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर करतो, तो त्यांचा उद्धार करतो. अशा प्रकारचं वर्णन त्या
कवित्रीमध्ये संत महंदबा अर्थात आद्य कवित्रीने केलेला आहे. श्रीकृष्ण हा दत्त समान असे तिला वाटते. त्यांच्या हातात चक्र धारण केले असल्यामुळे त्याला चक्रपाणी असे म्हटलेले आहे. म्हणजेच अर्थात श्रीकृष्णाला चौपाली साजती चक्रपाणी अशा पद्धतीचं वर्णन करून महंदबाने यामध्ये श्रीकृष्ण हा गोमती काठी असलेल्या गावागावात जाऊन सर्वांना आपलेशे करतो. श्रीकृष्णाने गोदाकाठी जाऊन त्या ठिकाणी रिद्धपूर म्हणजे महानुभाव पंथाची ज्याला आपण काशी म्हणून ओळखलं जातो त्या ठिकाणी रिद्धपूर या ठिकाणी अनेक क्रीडासुद्धा केलेल्या आहेत. लीळा विविध दाखवल्या. लीळा म्हणजे एक चमत्कारातला तो एक प्रकार आहे लीळा. आणि मग त्या वेगवेगळ्या क्रीडा वेगवेगळ्या लीळा ते वेगवेगळे खेळ रचतो व त्यामधून आपले स्वरूप सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्यावर प्रेम करणाऱ्या भक्तांचा तो स्वामी उद्धार करतो. भक्ताच्या ठिकाणी असलेल्या अज्ञान दूर करून त्यांना भगवंताचे खरं स्वरूप दाखवतो. अशी कांती ही वेदवादी आहे, ती आपल्या सर्वांना आपला भावसा वाटतो. श्रीकृष्णाचे वर्णन अशा प्रकारे भक्तांना सर्व दर्शन देऊन त्याचा उद्धार करण्याचा जो मानस आहे तो मानस महंदबाने या काव्यातून व्यक्त केलेला आहे. म्हणून संत सोयराबाई असतील, संत जनाबाई असतील, संत महंदबा असेल, या अनेक संत स्त्री कवयित्रींनी खरं तर या चक्रधर स्वामीच्या विचार प्रेरणेने, विठ्ठलाच्या विचार प्रेरणेने आपला समावेश त्या संत प्रभावळीमध्ये झालेला आपणाला दिसून येतो. अन्यथा ही जी स्त्रियांना मिळालेली संत साहित्यामधली जी संधी आहे ती संधी कदाचित चक्रधर स्वामीच्या विचाराला अनुसरून नसते, तर कदाचित महंदबा संत कवयित्रीला धवळे लिहिण्याचा कदाचित अधिकार प्राप्त झाला नसता. आणि म्हणून या कवितेच्या अनुषंगाने संत चक्रधर स्वामी यांच्या संदर्भामध्ये असा विचार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो की समानतेचं प्रतीक म्हणून संत चक्रधर स्वामीच्या विचारांच्या प्रेरणेला अनुसरून संत महंदबाने या कवितेमध्ये आपल्या धवळ्याचं, श्रीकृष्णाविषयी जे धवळे आहेत एक वर्णन करण्याची एक काव्यातली एक प्रकार ज्याला आपण म्हणतो, जसं अभंग, भारूड, धवळे, गाणी, लावणी असा जो प्रकार आहे तो प्रकार त्या काळामध्येही अस्तित्वात होता. आणि अशा प्रकारे महदाईसाने अर्थात महंदबाने चक्रधर स्वामीच्या रिद्धपूर गावातील त्या भागातील अतिशय प्रज्ञावंत एक कवयित्री म्हणून महंदबा कवितेचा उल्लेख सदरील कालखंडामध्ये केला जातो. सर्वांना या अभ्यासक्रमाच्या अंती असं सांगता येईल, एक प्रश्न तुम्ही लिहून घ्या, कारण श्रीकृष्णाचे वर्णन महदाईसाने कोणत्या प्रकारे केले आहे? प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, महदाईसाने आपल्या कवितेतील श्रीकृष्णाचे वर्णन कसे व कोठे केले ते सांगा. किंवा प्रस्तुत अभंगातून महंदबांनी श्रीकृष्णाची महती कशा प्रकारे गायली आहे किंवा व्यक्त केली आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपण जर अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला यावर प्रश्न सोडता येतील, आपली संकल्पना स्पष्ट होईल आणि शंका दूर होईल. असं गृहीत धरून आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.